नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सध्या महाराष्ट्र स्टेटमधील ऑप्शन फॉर्मला सुरुवात झालेली आहे. अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत की हे ऑप्शन्स नेमके कोणत्या कोर्सेससाठी देता येतील. त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांना वाटतं की आता BDSचे चॉईसेस आपण नंतर दिले तर चालतील का, प्रत्येक राऊंडला ऑप्शन्स चेंज करता येतील का, किंवा ऑप्शन्स देतानाचे रूल्स कशा पद्धतीने असतात. त्याचप्रमाणे एखादं कॉलेज तुम्हाला अलाउड झालंय, भेटलं कॉलेज, तर ते कशा पद्धतीनं भेटतं, तुम्हाला एक्झॅक्टली ते सॉफ्टवेअर कशा पद्धतीनं काम करतं हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. अनेक विद्यार्थी आणि पालकांना कन्फ्युजन कशासाठी होत आहे, तर यावर्षी ऍडमिशन प्रोसेसला लेट झालेली आहे आणि ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोट्याची ऍडमिशन प्रोसेसचा पहिला राऊंड हा सायमल्टेनियस सुरू आहे. ऑल इंडिया कोट्यामध्ये काही रूल्स वेगळे आहेत. प्रत्येक राऊंडला आपल्याला रजिस्ट्रेशन वेगळं करता येतं, प्रत्येक राऊंडला आपल्याला ऑप्शन्स देखील देता येतात, चेंज करता येतात. परंतु स्टेटमध्ये तसं होत नाहीये. त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांचे ते कन्फ्युजन डोक्यामध्ये राहत आहेत. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने ऑप्शन्सचे नियम्स आहेत, ऑप्शन फॉर्मचे चॉईस फिलिंगचे रूल्स काय आहेत, कॉलेज कशा पद्धतीने अलाउड होतं, आपल्याला ऑप्शन्स कशा पद्धतीने राऊंडमध्ये देता येतात, या सर्व गोष्टीबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. सुरुवातीला आता आपण पाहूया की हे रजिस्ट्रेशन्स कोणत्या कोर्सेस, ऑप्शन फिलिंग, ऑप्शन चॉईस हे कोणत्या कोर्सेससाठी सुरू आहे. रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ आपण बनवलेला होता. रजिस्ट्रेशन हे प्रत्येक कोर्सेससाठी होते. जे विद्यार्थी इलिजिबल आहेत किंवा जे विद्यार्थी इलिजिबल नाही आहेत नीटमध्ये, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण रजिस्ट्रेशन करून दिलेलं आहे. परंतु आता चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे. मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होते की चॉईस फिलिंगमध्ये ग्रुप ए असतो, ग्रुप बी असतो, ग्रुप सी असतो. ग्रुप ए मध्ये फक्त MBBS आणि BDS या दोनच कोर्सेससाठी चॉईस फिलिंग असते. आता MBBS आणि BDS या दोन कोर्सेससाठी आपल्याला चॉईस फिलिंग देता येते. हा एक प्रश्न तुमच्या मनातला क्लिअर झाला. तर दुसरा एक प्रश्न आहे की चॉईस फिलिंग हे किती देता येते, म्हणजे आपल्याला काही लिमिट आहे का काही कॉलेजेस टाकण्यासाठी. तर बिलकुल असं कोणतेही लिमिट नाहीये. अनलिमिटेड चॉईसेस फिलिंग देऊ शकतात. अनलिमिटेड म्हणजे कसं, तर तुम्ही महाराष्ट्रामधील सर्व MBBS गव्हर्नमेंटचे चॉईसेस देऊ शकतात, महाराष्ट्रामधील सर्व प्रायव्हेट MBBS कॉलेजचे चॉईसेस देऊ शकतात, त्याचप्रमाणे सर्व गव्हर्नमेंट BDS कॉलेजचे ऑप्शन्स देऊ शकतात आणि प्रायव्हेट BDS सर्व कॉलेजचे ऑप्शन्स देऊ शकतात. म्हणजे सर्व कॉलेजेसचे ऑप्शन्स देऊ शकतात. परंतु तुम्ही जर इलिजिबल असाल, इलिजिबिलिटी म्हणजे काय, तर तुमचं जो नीटचा मिनिमम इलिजिबिलिटी होता, म्हणजे ओपन कॅटेगरी EWS साठी 138 आणि बाकी कॅटेगरीसाठी 108, 720 पैकी तुम्हाला मार्क्स पडले पाहिजेत आणि HSC बोर्ड असं हे क्वालिफिकेशन इलिजिबिलिटीमध्ये तुम्ही असाल, तर असं प्रत्येक विद्यार्थी, जरी एखाद्या विद्यार्थ्याला 200 मार्क्स आहेत, 300 मार्क्स आहेत, आय नो की MBBS भेटणार नाहीये, परंतु असे प्रत्येक विद्यार्थी MBBSचे चॉईसेस देऊ शकतात. म्हणजे दुसरा प्रश्न तुमचा क्लिअर झालेला आहे की आपण चॉईसेस किती देऊ शकतो. तर प्रत्येक कॉलेजचे चॉईसेस तुम्ही महाराष्ट्रामध्ये देऊ शकतात. आता त्यानंतरचा एक असा प्रश्न आहे की आता आपण कॉलेजचे जे ऑप्शन्स देतो, तर आपल्याला ते कॉलेज कशा पद्धतीनं अलाउड होतं, हे खूप महत्वाचा प्रश्न आहे. समजा तुम्ही आता आपण कन्सिडर करूया की तुम्ही साधारणतः MBBS BDS सर्व मिळून गव्हर्नमेंट प्रायव्हेट मिळून असे काही समथिंग 50 कॉलेज तुम्ही दिलेले आहात. एकूण 50 चॉईसेस तुम्ही सबमिट केलेले आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज अलाउड होतं, तर हे कशा पद्धतीनं होतं, तर यामध्ये तुमचे जे आपण चॉईसेस देतो, प्रिफरन्सेस जे देतो, हे टॉप टू बॉटम फिल्टर होतात. म्हणजे सपोज आधी तुम्ही एकूण 50 चॉईसेस दिलेले आहेत, सबमिट केला फॉर्म, तर त्याच्यामध्ये आधी 1 नंबरचा प्रिफरन्स काय आहे तो चेक होतो, पुन्हा 2 नंबरचा प्रिफरन्स काय तो चेक होतो, पुन्हा 3 नंबरचा प्रिफरन्स काय ते, म्हणजे वरून खाली सिरियल प्रमाणे शेवटच्या चॉईस पर्यंत चेक होतं. आता हे तुम्हाला कॉलेज अलाउड झालं, सपोज तुम्हाला एखादं एक 30 नंबरचं स्कोर बऱ्यापैकी आहे, कोणत्या आपल्याला SML रँकनुसार कोणतं कॉलेज भेटू शकतं हे तर आपण वायब्रंटच्या ग्रुपमध्ये आपण सेंड केलेलं आहे. सपोज तुम्हाला एक 30 नंबरचं एखादं MBBS प्रायव्हेट कॉलेज भेटलेलं आहे. आता 30 नंबरचं कॉलेज भेटले, याचा अर्थ काय असतो, तर तुमचे प्रिफरन्सेस 1 पासून 29 पर्यंत चेक झालेले आहेत की तुमच्या SML प्रमाणे तुम्हाला तिथपर्यंत कॉलेज भेटलंय का, नाही भेटलं. मग 30 नंबरचं XYZ तुम्हाला कॉलेज भेटलं. आता हे 30 नंबरचं कॉलेज भेटलेलं आहे, तर तुम्हाला 30 नंबरच्या कॉलेजला लॉक होतं आणि तिथे जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागतं. रिझल्ट नंतरचे रूल्स मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. फक्त कॉलेज कशा पद्धतीने भेटायला हे तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला चॉईसेस देताना ह्या गोष्टी लक्षात येतील. आता 30 नंबरचं कॉलेज तुम्हाला भेटलं, तिथे जाऊन ऍडमिशन घ्यावं लागतं. ते रूल्स पुढचे नंतर सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. आता 30 नंबरचं कॉलेज भेटलेलं आहे, मग आपण एकूण चॉईसेस किती दिलेले आहेत, तर आपण एकूण चॉईसेस 50 दिलेले आहेत. आपल्याला भेटलं कॉलेज, 30 नंबरचं कॉलेज भेटलं. मग त्याचा दुसरा रूल काय आहे,
जे कॉलेज भेटतं तिथे ऍडमिशन घ्यावं लागतं आणि त्या खालचे जे कॉलेजेस आहेत म्हणजे 31 पासून 50 पर्यंतचे जे कॉलेज आहेत हे कॉलेज तुमचे ऑटोमॅटिकली डिलीट होतात. तिथं तुम्हाला नेक्स्ट राऊंडला ते कॉलेज नसतात. आता हा एक तुमचं क्लिअर झालं म्हणजे वरून खाली कॉलेज चेक होत आलेले आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला जे तुमच्या SML रँक प्रमाणे कॉलेज भेटायचं ते भेटणारच आहे. आणि तिथपर्यंत म्हणजे 31 पासून खालची लिस्ट चेक झाली का? बिलकुल चेक झाली नाही. मग आता जेव्हा पुढच्या राऊंडला जात होता आपण, मग विद्यार्थ्याला अजून एक प्रश्न मनामध्ये आहे की नेक्स्ट राऊंडला गेल्यानंतर आपल्याला चॉईसेस चेंज करता येतात का? म्हणजे कॉलेजेसचे आता डबल चॉईसेस देता येतात का? तर बिलकुल तसं होत नाही. हे एक लक्षात घ्या. ऑप्शन फॉर्म हा एकदाच देता येतो तुम्हाला. MBBS आणि BDS चे सर्व ऑप्शन जे काही तुम्हाला द्यायचे आहे हे एकदाच देता येतात. 28 तारखेला जेव्हा तुमचा 28 तारखेपर्यंत लास्ट डेट आहे, त्यानंतर जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल, रिझल्ट नंतर तुम्हाला जेव्हा पुढच्या राऊंड असेल तर पुढच्या राऊंडला फक्त हे चॉईसेस कॅरी फॉरवर्ड होतात. तुम्हाला डबल काही नवीन चेंज करता येत नाही. म्हणजे तुम्हाला 30 नंबरचं कॉलेज भेटलंय तर नेक्स्ट राऊंडला फक्त तुमचे 1 ते 29 कॉलेजेस तुमच्याकडे शिल्लक राहतात. पुन्हा नेक्स्ट राऊंडला 1 पासून कॉलेज चेक होतं 29 पर्यंत. इन केस कोणतं कॉलेज भेटलं तुम्हाला पुढे तर आधीचं जे कॉलेज भेटले ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं, पण बाय फिजिकली तुम्हाला तिथं जावं लागतं, ते कॅन्सल करावं लागतं आणि जे पुन्हा नेक्स्ट राऊंडला कॉलेज भेटणार आहे तिथे जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागतं. म्हणजे दुसरा डाऊट एक क्लिअर झाला तुमचा की चॉईसेस आपल्याला नंतर बदलता येत नाहीत. जे काही आहे ते तुम्हाला 28 तारखेपर्यंत चॉईसेस देता येतील. एक गोष्ट चांगली झालेली आहे, ऑप्शन्स आता तुम्हाला देता येतात, लॉक देखील करता येतात. पुन्हा जर वाटलं काही चेंजेस काय म्हणजे काही हे झालं असेल तर अनलॉक देखील करतात. फक्त एक OTP येतो, अनलॉक देखील करतायत. आधी असं व्हायचं नाही. आता हा नवीन एक चांगला रूल भेटलेला आहे, विद्यार्थ्यांना एक चान्स भेटलेला, तरी काही मिस्टेक झाली तर आपल्याला ते तसं नंतर एडिट करता येईल, चेंज करता येईल. त्याच्यामुळे आत्ताच तो वेळेवर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. आता हे देखील आपण पाहिलेलं आहे. आता आपण असं बघूया की आता काही एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की काही विद्यार्थ्यांना, आता सपोज एक जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, 450 मार्क्स आलेले आहेत एखाद्या विद्यार्थ्याला, तर ऑब्व्हियसली त्या विद्यार्थ्याला MBBS कॉलेज भेटणार नाहीये. BDS त्या विद्यार्थ्याला भेटेल आणि BMS देखील त्या विद्यार्थ्याला भेटेल. तर त्या विद्यार्थ्याचं पहा की कसं आहे, 450 मार्क पडलेत, MBBSचे ऑप्शन्स आपल्याला द्यायचे. मनामध्ये काय आहे, MBBS आहे, परंतु MBBS भेटणार आहे का? ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचं एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. तर MBBS भेटणार नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांनी MBBSचे सर्व चॉईसेस ठेवा. MBBS गव्हर्नमेंटचे कॉलेजचे ऑप्शन्स ठेवा, MBBS प्रायव्हेटचे ऑप्शन्स ठेवा. आणि त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न काय आहे की आता BDS आहे की BMS आहे. आता ही विद्यार्थ्याची चॉईस असेल, त्यांच्या पालकांची चॉईस आहे की BDS करायचं की BMS करायचं आहे. जर समजा या केसमध्ये विद्यार्थ्यांनी असं ठरवलेलं असेल की BDS मला करायचंच नाही, ठीक आहे, BDS मला करायचंच नाही, तर विद्यार्थ्यांनी फक्त आता MBBSचे चॉईसेस द्या. BMS आता सुरू झाले का? नाही. BMS एक ग्रुप B मध्ये म्हणजे नंतर सुरू होणार आहे त्याचे चॉईसेस. सध्या फक्त MBBS आणि BDS आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी BDSचे ऑप्शन्स टाकूच नका. जर तुम्हाला करायचंच नसेल तर मी पर्टिक्युलर एक एक्झाम्पल सांगतोय, जर BDS करायचंच नाहीये ऑप्शन ठेवू नका. कारण की काय होणार आहे, MBBSचे सर्व तुमचे ऑप्शन्स चेक होतील. समजा तुम्ही BDS पण ठेवलंय तर MBBSचे सर्व चेक होतील, MBBSला नंबर लागणार नाही. त्यानंतर BDSचे चेक होणार आहेत खाली, मग BDSचा गव्हर्नमेंटला सुद्धा नंबर लागणार नाहीये. मी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 4च कॉलेज आहेत, त्याचा देखील कट ऑफ हाय असतो. समजा तुम्हाला BDS प्रायव्हेट कॉलेज भेटलं, तर प्रायव्हेट कॉलेज भेटलं तर तुम्हाला तिथे जाऊन ऍडमिशनला जावं लागेल, ऍडमिशन तिथं घ्यावं लागेल. जर तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही तर तुम्ही त्या प्रोसेसच्या बाहेर होणार आहेत. म्हणजे फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, मॉपअप राऊंड या तिन्ही राऊंडमधून बाहेर होणार. डायरेक्ट तुम्ही स्पॉटला इलिजिबल होतात. जरी त्या विद्यार्थ्याला वाटत असेल की मला शेवटपर्यंत MBBS साठी ट्राय करायचं आहे, शेवटपर्यंत राहायचं आहे प्रोसेसमध्ये, आय नो की MBBS भेटणं पॉसिबल नाहीये, परंतु शेवटपर्यंत राहायची इच्छा असते विद्यार्थ्यांना, परंतु आणि BDS पण करायचं नाही हे पण ठरलेलं आहे, तर या केसमध्ये विद्यार्थ्यांनी BDSचे ऑप्शन ठेवायचं नाही बिलकुल. त्याला BMS करायचंय तर BMSचे ऑप्शन्स नंतर सुरू होणार आहेत, त्यावेळेस तुम्ही BMSचे ऑप्शन्स ठेवा. आता आपण एक त्यातच नवीन एक कंडिशन चेक करू की विद्यार्थ्याच्या मनात आहे BDSचं पण बघायचं आहे मला काय लागेल आणि BMS पण ठेवायचं आहे. सेम मार्क्स आहे, 450 मार्क्स आहेत, MBBS भेटत नाही, BDS भेटत आहे, BMS पण भेटत आहे, परंतु विद्यार्थ्याला काय वाटतं की मला BDSचे पण काही कॉलेज ठेवायचे आणि एक पाहायचं आहे कुठं लागेल, तर त्या केसमध्ये विद्यार्थी ठेवू शकतात. परंतु तुम्हाला नंबर लागला तिथे जावं लागेल, ऍडमिशन घ्यावं लागेल, रिटेन्शन फॉर्म नाही भरायचा, पुढच्या राऊंडपर्यंत आपल्याला जाता येतं. जेव्हा BMS सुरू होतील तेव्हा BMS पण तुम्ही ऑप्शन्स द्या, सायमल्टेनियसली तुम्हाला दोन्हीमध्ये प्रोसेसमध्ये सहभाग नोंदवता येतील. परंतु काही विद्यार्थ्यांना वाटतं की मला
जाऊन BDSला ॲडमिशन घ्यायचंच नाही आहे, काही करायचं नाही, तर तुम्ही विनाकारण त्या प्रोसेसच्या बाहेर व्हाल. मग त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला BDSचे ऑप्शन्स ठेवायचे, अशाच विद्यार्थ्यांनी BDSचे ऑप्शन ठेवा. ज्या विद्यार्थ्याला वाटतं की मला BDSचे ऑप्शन ठेवायचेच नाही, मला फक्त MBBSचा ट्राय करायचं आहे, नंबर नाही लागला तर पुढे मला BMS करायचं आहे, तर अशा केसमध्ये विद्यार्थ्यांनी MBBSचे आणि फक्त MBBSचे ऑप्शन्स ठेवा, BDS ठेवू नका. आणि जेव्हा BMS सुरू होईल तेव्हा तुम्ही BMSचे ऑप्शन्स ठेवू शकता. आता हे एक एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. आता दुसरं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की सपोज तुम्हाला 530 मार्क्स असतील, एखाद्या विद्यार्थ्याला 530 मार्क आहेत आणि त्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचं आपण डिस्कस करतोय, तर त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट MBBSचं कॉलेज भेटणार आहे का? तर नाही भेटणार आहे. तर मग त्या विद्यार्थ्याला काय भेटणार आहे? प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज नक्कीच भेटणार आहे. आता सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटणार आहे, आता त्यातले कोणतं कॉलेज भेटेल हे देखील आपण वायब्रंटच्या ग्रुपमध्ये सेंड केलेलं आहे की एक्झॅक्टली कोणतं कॉलेज भेटू शकतं. आता XYZ सपोज आपल्याला XYZ एखादं कॉलेज भेटत आहे, तर काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय डाऊट आहे, तर ते जे कॉलेज भेटायलंय तर ते कॉलेज मी लवकर ठेवू. म्हणजे एखादं कॉलेज समजा गव्हर्नमेंट कॉलेजचे ऑप्शन्स ठेवल्यात MBBSचे 27 एकूण गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्याचे ऑप्शन्स ठेवले की लगेच 28 नंबरला मी ते कॉलेज ठेवतो आणि नंतर बाकीचे चॉईसेस ठेवतो. त्यांना काय वाटत आहे की मला लगेच ते कॉलेज भेटेल. जर मी ते कॉलेज जर खाली ठेवलं, म्हणजे कसं गव्हर्नमेंटचे सर्व ऑप्शन्स ठेवला, त्यानंतर प्रायव्हेटचे काही कॉलेज आपण आय नो की प्रायव्हेटचे सगळेच कॉलेज तुम्हाला भेटणार नाहीयेत, तर तुम्ही तरी पण आपण जे स्टँडर्ड ठेवलेलं आहे कॉलेजचं, म्हणजे ठरवलेलं आहे त्याप्रमाणे चांगले कॉलेज जे आहेत, त्याच्यानंतर जर आपण हे चॉईस उशिरा ठेवली, जरा समथिंग 40-42 नंबरला वगैरे असं उशिरा थोडंसं कॉलेज ठेवलं हे, तर विद्यार्थ्याला काय वाटतं, उशिरा जर मी कॉलेज ठेवलं हे खाली थोडंसं लेट ऑप्शन दिला त्याचा, तर मला ते भेटायचं नाही, मला भेटणार नाही का, असे विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रश्न आहे. त्यामुळे लगेच 27 म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज ठेवल्यानंतर लगेच ते प्रायव्हेट कॉलेज ठेवलं पाहिजे असं बिलकुल नाहीये. त्याच्यामुळे ते विद्यार्थ्यांनी ते घाबरून जायचं नाहीये की आपण लवकर ठेवल्यामुळे ते लगेच भेटेल, असं नाही होणार. या गोष्टीमध्ये लॉस काय होणार आहे ते सांगतो तुम्हाला. आता तुम्ही सपोज तुम्हाला एखादं XYZ 28 नंबरचा कॉलेज भेटत आहे, प्रायव्हेट कॉलेज एक कॉलेज भेटते, आपण ते लवकर ठेवलं, समजा 530 मार्क आणि जे कॉलेज भेटले ते ऑप्शन ठेवलं. समजा तुम्ही आधी गव्हर्नमेंट 27 कॉलेज ठेवले, 28 नंबरला तेच कॉलेज ठेवलं आणि समजा तुम्हाला ते कॉलेज अलाउड झालं, तर नियम काय, ऍडमिशन जाऊन घ्यावंच लागतं आणि त्याच्यानंतर तुम्ही खाली चांगले बाकीचे कॉलेज ठेवलात, तर त्याचा फायदा होणार आहे का? बिलकुल नाही. 28 नंबरचं जे कॉलेज भेटले तिथं लॉक होतं, त्याच्या खालचे ऑप्शन्स हे डिलीट होतात. फक्त नेक्स्ट राऊंडला कोणते कॉलेज शिल्लक राहतात, जे कॉलेज भेटले त्याच्या कॉलेजच्या वरचे चॉईसेस, म्हणजे 1 ते 27च कॉलेज शिल्लक राहतात. आता 1 ते 27 आपले काय आहेत, सर्व गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आणि गव्हर्नमेंट कॉलेज नंबर लागणार आहे का? त्या केसमध्ये 530 मार्क आहेत, ओपन कॅटेगरी आहे, लागणार नाहीये. मग तुमचा बेटरमेंट अपग्रेड होण्याचं, जरी तुम्ही रिटेन्शन फॉर्म नाही भरला, मग नेक्स्ट राऊंडला काहीच नाही भेटणार, त्याच्या नेक्स्ट राऊंडला काहीच नाही भेटणार. ठीक आहे, मग त्याच्यापेक्षा तुम्ही जर अजून बाकीचे प्रायव्हेट कॉलेज ठेवलेत, जे कॉलेज तुम्हाला भेटत नाहीत, आय नो भेटत नाहीयेत, परंतु काही कॉलेज ठेवलेत, त्यानंतर जे भेटणारं कॉलेज ठेवलंय, तर मे बी पॉसिबल झाले काही चान्सेस, तर तुम्हाला अपग्रेड होऊन प्रायव्हेट दुसरं कॉलेज भेटू शकेल. म्हणजे जवळपास जर काही चान्सेस होतात तर ते तयार होतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा केसमध्ये थोडेसे विचार करून ऑप्शन्स ठेवले पाहिजेत. कोणतं तरी कॉलेज भेटायला म्हणून लगेच मी ते वर ठेव. काही विद्यार्थी आहेत की गव्हर्नमेंट पण कॉलेज नको, मला काही विद्यार्थ्यांना वाटतं की आता ह्याच केसचं आपण एक उदाहरण घेऊ की सपोज 27 कॉलेज ठेवलेत, 28 नंबरचं तुम्ही एखादं प्रायव्हेट कॉलेज ठेवलंय किंवा 29-30 नंबरला एखादं प्रायव्हेट कॉलेज ठेवलंय जे तुम्हाला भेटत आहे. आणि एखाद्या विद्यार्थ्याला काय वाटतं की नाही, मला आता वर सपोज तुम्हाला 2 प्रायव्हेट कॉलेज भेटत आहेत, 27 गव्हर्नमेंट कॉलेज ठेवले, त्याच्यानंतर 2 प्रायव्हेट कॉलेज भेटत आहेत, एक 28 नंबरचा आणि 29 नंबरचा, असे आपण एकूण 29 चॉईसेस दिलेत असं पकडू. मग 29 चॉईसेस दिलेत, आपण ते ठेवलेत आणि सबमिट केला. दुसरा एक विद्यार्थी, त्याला देखील 2 चॉईसेस भेटतात, 29 आणि 30 नंबरचे चॉईसेस त्याला भेटतात. आता या केसमध्ये पहा की विद्यार्थी काय करतात, काही विद्यार्थ्यांना वाटतं की मी लवकर ठेवलं तर मला ते कॉलेज भेटेल का. म्हणजे काही विद्यार्थी काय करतात, समजा 27 गव्हर्नमेंट कॉलेज ठेवलेत, 28, 29, 30 मध्ये तुम्हाला कॉलेज भेटतात, परंतु आपण 28, 29, 30 मध्ये ते कॉलेज दिले आणि एखाद्या विद्यार्थ्यांनी जर ते कॉलेज 5 नंबरलाच ठेवलं, म्हणजे तुम्हाला जे 27 कॉलेज ठेवले, 28 नंबरचं जे कॉलेज आहे विद्यार्थ्यांना एखादा 28 नंबरचा ठेवला आहे विद्यार्थ्याने, पण त्या सेम मार्क आहेत विद्यार्थ्याला, सगळं बाकीचं आहे, रँक वगैरे, रँकमध्ये तर युनिक रँक नसतो, चेंज आहे, परंतु त्याला देखील तेच कॉलेज भेटायले. परंतु त्याला वाटलं की मला कॉलेज हे भेटायले तर मी आधी लवकर ठेवणार आहे, कारण की मला ते लवकर भेटेल असं जर वाटत असेल, आणि त्या विद्यार्थ्यानं जर 5 नंबरला ते कॉलेज ठेवले आणि आपण ते कॉलेज 28 नंबरला ठेवले. आता गव्हर्नमेंट कॉलेज 27 आहेत, 28 नंबरला ते कॉलेज भेटले, 28 नंबरचं तुम्हाला कॉलेज भेटायले, त्या विद्यार्थ्याला जे तुम्हाला 28 नंबरचं कॉलेज भेटायले त्याच विद्यार्थ्याला तेच कॉलेज भेटत आहे, परंतु त्यानं जर 5 नंबरला ठेवलं, का तर मी लवकर ठेवले म्हणून मला ते कॉलेज भेटेल असं त्याला जर वाटत असेल, तर त्यानं 5 नंबरचा तो प्रिफरन्स दिलेला असेल.
तर या केसमध्ये आता कॉलेज तुम्हाला अलाउड कसं होतं ते सांगतो मी. आता आपण ए मधल्या विद्यार्थ्याचा विचार करू ज्याने 28 नंबरला कॉलेज दिलेला आहे. त्या केसमध्ये त्या विद्यार्थ्याचे 1 ते 27 कॉलेज चेक होतात. 1 नंबरचं कॉलेज चेक होईल, 2, 3 असं 27 पर्यंतचे सर्व कॉलेज चेक होतील. आणि दुसऱ्या बी केसमध्ये काय, तर त्या विद्यार्थ्यानं 5 नंबरला ते ऑप्शन दिलेलं आहे. तर त्या केसमध्ये त्या विद्यार्थ्याचे 1 ते 4 कॉलेज चेक होतील. 1 नंबरचा प्रिफरन्स, 2 नंबरचा काय दिला, 3 नंबरचा काय दिला, 4 नंबरचा प्रिफरन्स चेक होईल. जेव्हा त्याचा 5 नंबरचा प्रिफरन्स चेक होणार आहे त्याच वेळेस 1 केसमधल्या विद्यार्थ्याचा 28 नंबरचा प्रिफरन्स चेक होणार आहे. ज्या विद्यार्थ्याला चांगला SML आहे त्याच्यानुसार त्या कॉलेजला त्या विद्यार्थ्याला ते कॉलेज अलाउड होणार आहे. असं नाहीये की 5 नंबरचं कॉलेज आधी दिले म्हणून लगेच त्याला भेटायले, असं नाही, बिलकुल असं होत नाही. कुठल्याच केसमध्ये असं होत नाही. तुमचे आधीचे वरचे जे प्रिफरन्सेस दिले ते तुमचे चेक होणार आहेत. आता त्या विद्यार्थ्यांनी आधी 27 कॉलेज ठेवले, त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाही की माझे हे कॉलेज चेक होणार नाही, माझ्या मित्रांनो वर ऑप्शन ठेवला त्याच्यामुळे त्याला ते लवकर भेटणार आहे, असं होणार नाही. त्या विद्यार्थ्याचे 1 ते 4 ऑप्शन चेक होतील, तुमचे 1 ते 28 चेक होतील. जेव्हा एखाद्या कॉलेजचा पर्टिक्युलर विचार होतो तेव्हा दोघांचे पण SML रँक पाहिले जातात आणि त्याच्यानुसारच तुम्हाला ते कॉलेज अलाउड होतं. असं बिलकुल समजू नका की लवकर ठेवल्यामुळे मला ते लवकर चॉईस लगेच भेटेल, असं बिलकुल होत नाही. रिझल्टमध्ये केव्हाही चेक करा, केव्हाची आतापर्यंत रिझल्ट चेक करा, तुमच्या SML रँकनुसारच तुम्हाला ते कॉलेज अलाउड झालेलं असतं. त्याच्यामुळे लवकर ऑप्शन ठेवल्यामुळे लवकर कॉलेज भेटेल असं बिलकुल होत नाही. या केसमध्ये लॉस काय, त्या विद्यार्थ्यांनी 5 नंबरला चॉईस दिले तर त्याच्याकडे पुढच्या राऊंडला जेव्हा जातो त्याकडे फक्त 4 चॉईसेस राहणार आहेत, फक्त 4. आणि ए केसमधल्या विद्यार्थ्याकडे किती आहे, 28 नंबरचं कॉलेज भेटलंय तर त्याच्याकडे 1 ते 27 कॉलेज पुढच्या राऊंडला शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे. विनाकारण घाई करायची नाहीये आणि ऑप्शन्स विनाकारण असे BDS आता करायचं नाहीये. ते पण तुम्हाला सांगितले की BDSच्या बाबतीमध्ये काय होतं. आता दुसरा एक प्रश्न तुमच्यासमोर सांगतो की काही विद्यार्थी काय करतात, MBBSचे ऑप्शन्स ठेवतात. जनरली सांगतो काय, आता MBBSचे ऑप्शन्स ठेवलेले आहेत, MBBS भेटत नाही हे माहिती आहे. BMS ते पण सांगतो तुम्हाला, BMS सुद्धा भेटत नसेल. आता एखाद्या विद्यार्थ्याला आपण पकडूया की कमी स्कोर आहे, MBBS तर भेटत नाहीये, BMS पण भेटत नाही, पण BDS त्या विद्यार्थ्याला भेटत असेल तर काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता काय असतं की मला BDS करायचं नाही, BDS करायचं नाही, BDS करायचं नाही. ठीक आहे, मग तुम्ही फक्त MBBSचे चॉईसेस दिलेले आहेत आणि तुम्ही आता पुढे BMSचे देणार आहे. पण समजा तुम्हाला BMS भेटत नाहीये, आता BDS दिलेलं आहे, तर BDSचे ऑप्शन दिलेत, BDSचे तुम्ही ऑप्शन दिले नाहीत, फक्त MBBSचे ऑप्शन दिलेले आहेत. रिझल्ट लागला, MBBS तर भेटणार नाही, पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, मग सोबतच्या एखाद्या मित्रमैत्रिणीला BDS भेटलेला असतं. मग त्या विद्यार्थ्याला वाटतं नंतर किंवा काही पालकांना वाटतं की आपण BDSचे ऑप्शन द्यायला पाहिजे होतं, BDS तरी आपल्याला लागला असतं तर आपल्याला करायचं. म्हणून तुम्हाला सांगतोय की ऑप्शन फॉर्मचे जे ऑप्शन्स आहेत हे नेक्स्ट राऊंडला जाऊन चेंज करता येत नाहीत. तुम्हाला BDS करायचं असेल तर तुम्ही आत्ताच ऑप्शन्स द्या, आणि BDS करायचंच नसेल तर तुम्ही दुसऱ्यांना कंपॅरिझन करू नका की त्या विद्यार्थ्याला BDS भेटलंय मी ठेवायला पाहिजे. हे कंपॅरिझन आणि कन्फ्युजन करू नका. काहीतरी आपले गोल ठरलेले असतात. मला MBBS भेटत नसेल, कमी स्कोर आलेला आहे, BMS पण भेटत नाहीये हे तुम्हाला माहिती आहे, रिपीट करायचं आहे हा, किंवा तुम्हाला BMS नाही भेटत, BHMS भेटते, काय भेटते हा तुमची चॉईस आहे, किंवा BDS. परंतु एखादं कॉलेज म्हणजे एखादा कोर्सला ऍडमिशन घ्यायचंच नाहीये जरी भेटत नसेल तर ते विनाकारण तो ऑप्शन ठेवू नका आणि कन्फ्युजन वाढू नका. आणि जर करायचंच असेल, दुसऱ्याचं कंपॅरिझन होत असेल, मी BDS ठेवलं तर बरं झालं असतं हे ते असं वाटत असेल तर 28 तारखेपर्यंतच तुम्हाला वेळ आहे. 28 तारखेपर्यंत तुम्ही ते ऑप्शन्स ठेवू शकतात. आत्ताच लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे नंतर रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्मला बिलकुल चेंज करता येत नाही. काही जरी झालं तरी ऑप्शन फॉर्म तुम्हाला बिलकुल चेंज करता येत नाही, हे विद्यार्थ्यांनी अगदी लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपण काय काय पाहिले, एक्झाम्पल मी तुम्हाला काही सांगितले की कशा पद्धतीने काय होऊ शकतात. म्हणजे आपण ऑप्शन्स कसे द्यायचे आहेत, ऑप्शन फॉर्ममध्ये फक्त कोड द्यायचे असतात, कॉलेजचे नाव नसतात, तिथे कोड द्यायचे असतात. आणि त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्मचं आता एक आहे की लॉक जरी झालं तरी अनलॉक करता येत आहे, ते देखील आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिले की विद्यार्थ्यांना काही वाटतं की आम्हाला काही लिमिटेड चॉईस देता येतात का, नाही, तुम्हाला अनलिमिटेड आहे. MBBSचे सर्व कॉलेज देऊ शकतात, गव्हर्नमेंट प्रायव्हेट, BDSचे गव्हर्नमेंट प्रायव्हेट सर्व कॉलेज देऊ शकतात तुम्ही. त्यानंतर आपण पाहिलेले आहे की एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज कशा पद्धतीनं अलाउड होतं.
म्हणजे ते सॉफ्टवेअर कशा पद्धतीनं काम करतं, एखादं कॉलेज भेटल्यानंतर त्याच्या खालचे चॉईसेस काय होतात काय नाही ते देखील आपण पाहिलेले आहेत. 2-3 एक्झाम्पल असे पाहिलेत आपण की MBBS म्हणजे BDS भेटत आहे, BDS करायचं का नाही, नाही ऑप्शन नाही ठेवलं तर पुढं भेटेल का नाही, हे देखील आपण डिस्कस केलेलं आहे. म्हणजे ओव्हरऑल सिनारिओ तुम्हाला ऑप्शन फॉर्मचा कशा पद्धतीने आहे ते कळालेलं आहे. तुम्ही ऑल इंडियाच्या जे रूल्स आहेत त्याला स्टेटमध्ये कम्पेअर करू नका. ऑल इंडियामध्ये प्रत्येक राऊंडला रजिस्ट्रेशन करता येतात, ऑप्शन फॉर्म चेंज करता येतो, पण स्टेटमध्ये तसं होत नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी ते कम्पेअर करायचं नाही आहे आणि ते त्या झोनमध्ये राहायचं नाही की पुढे जाऊन मला BDS करता येईल तर मी नंतर ऑप्शन देऊ का, तसं होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्ताच ठरवायचं आहे काय करायचं आहे, कसे ऑप्शन द्यायचे आहेत, कोणते ऑप्शन द्यायचे आहेत. आणि मेन म्हणजे कन्फ्युजन काय पाहिलं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पालकांचे फोन येतात, सर आम्ही ते चॉईस उशिरा ठेवली तर आम्हाला ते कॉलेज भेटणार नाही असं वाटत आहे. असं बिलकुल काही नसते, तुमचे सर्व ऑप्शन चेक होणार आहेत. आणि त्याच्यातला मेन एक रूल काय पाहिला की आपल्याला जर गव्हर्नमेंट एखादं कॉलेज भेटलं म्हणजे 2-3 कॉलेज भेटतात परंतु पर्टिक्युलर ठरलंय मला हेच पाहिजे तर ते चॉईस कधी वर ठेवा तुम्ही. अशा पद्धतीने आपण ते देखील चॉईसेस पाहिलेत. 28 तारखेपर्यंत वेळ आहे, 28 तारखेपर्यंत तुम्ही चॉईसेस देऊ शकतात आणि जरी काही डाऊट येत असेल तर तुम्ही वायब्रंटला संपर्क करू शकता. अशा पद्धतीने आपण सर्व रूल्स पाहिलेले आहेत, एक्झाम्पल पाहिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त जर काही डाऊट्स वाटत असतील तर मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. रिझल्टच्या नंतर काय प्रोसेस असते, रिटेनचे फॉर्म काय आहे, ऑलरेडी मी तुम्हाला ते क्लिअर केलेलं, तरी पण डबल एकदा पण तू सर्व गोष्टी आत्ताच कन्फ्युजन होतात. रिझल्टच्या नंतरच्या गोष्टी रिझल्टच्या नंतर मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. परंतु आता काय ऑप्शन फॉर्म भरण्याची वेळ आहे, तर ऑप्शन फॉर्मच्या रिलेटेड काय क्वेरीज आहेत, त्याचे काय जनरल डाऊट्स काय विद्यार्थ्यांच्या मनात येतात ते डाऊट्स मी आता सॉल्व्ह केलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही वाटत असेल तर तुमच्यासमोर नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि ते देखील तुमच्या मनातले डाऊट्स आम्ही सॉल्व्ह करू. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी काळजी घ्या. ऑप्शन फॉर्ममध्ये भरताना काही अडचणी येत असतील तर आम्हाला नक्कीच संपर्क करा आणि कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. वायब्रंटमध्ये तुमच्या सर्व गोष्टींचं निरासन केलं जाईल, जेवढ्या काही शंका आहेत त्यांचे उत्तरं दिली जातील तुम्हाला. त्यामुळे तात्पुरता सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद. नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. थँक्यू सो मच.